आइकॉन आउट होने के बाद कोई भी दे सकता है, अगर आइकॉन को भेजना है तो आइकॉन, नहीं तो नहीं. आणि एक आयकॉन इथे मात्र फलंदाजीला गेलो तो म्हणजे आकाश, आणि दुसरा आयकॉन महेश रेड्डी उर्फ अण्णा मॅडी. आणि इथे मात्र सामन्याला सुरुवात होत असताना मेगा फायनलचा महामुकाबला ग्रँड फिनाले बोनकोडे अंडर-23 आयोजित ओरामरेनी क्रिकेट टूर्नामेंट 2021 चा महामुकाबला महासंग्राम. एकीकडे एनटॉपिल 37 तर दुसरीकडे सनी 11 तुर्बे. एक संघ जो मुंबईवरून आलाय आणि एक संघ नवी मुंबईचा स्थानिक संघ. आणि आज मात्र बघूया कशा प्रकारचा खेळ करतोय तो म्हणजे एनटॉपिल 37 हा संघ. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देतोय अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेस रायगड वर्सेस रेस्ट ऑफ महाराष्ट्र. ज्या गोलंदाजाने रायगडला जिंकून दिली तोच अंगद पाटील. आणि इथे मात्र पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार षटकार. आणि इथे मात्र तुम्हाला प्रेक्षकांचा जल्लोष बघायला भेटेल. आणि इथे मात्र षटकाराने खातं उघडतोय तो म्हणजे फलंदाज सोहेल स्वतः संघाचा कर्णधार. आणि अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेस जो ॲज आयकॉन म्हणून खेळत असताना सनी 11 तुर्बे या संघामध्ये त्याच्यावर काहीसं प्रेशर निर्माण करत असताना फलंदाज सोहेल. आणि फायनल मॅचची सुरुवात षटकाराने करतोय तो म्हणजे फलंदाज सोहेल. सोहेल इज ऑन फायर. पहिल्या चेंडूवर षटकार. आणि बघूया दुसरा चेंडू कशा प्रकारचा टाकतोय तो म्हणजे गोलंदाज अंगद पाटील. आणि मात्र बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॉटमच्या लागून चेंडू हवेमध्ये. आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करील तोपर्यंत 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या होते म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8. आणि सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज सोहेल स्वतः संघाचा कर्णधार. आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे ॲज अ आयकॉन म्हणून आकाश. आणि षटकातील तिसरा चेंडू घेऊन अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेस. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू सुंदर कमबॅक करून देतोय तो म्हणजे अंगद पाटील. दोन्ही दिशेला चेंडू वळवण्यामध्ये माहीर असलेला असा गोलंदाज अंगद पाटील. अंगद पाटील याला तुम्ही ग्रामीण संघाचा जर विचार केला KPC इनामपुरी या टीममधून तुम्ही खेळताना त्याला अनेक वेळा पाहिलं तोच अंगद पाटील. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14. आणि सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे सोहेल. एक कॅप्टन स्नॉक खेळतोय तो म्हणजे फायनलच्या महामुकाबल्यामध्ये सोहेल. आणि मला वाटतं सोहेल घरातूनच सेट होऊन आलाय की काय. आले इथे मात्र 2 उत्तुंग षटकार मारतोय तो म्हणजे फलंदाज सोहेल. आणि इथे मात्र टीम जल्लोष करत असताना एनटॉपिल 37. आणि षटकातील 5वा चेंडू घेऊन अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेस. आणि ते मात्र नजाकत दाखवत असताना सोहेल. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण करून संघाची धावसंख्या म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16. आणि पहिल्या षटकामधील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज सोहेल. आणि कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज अंगद पाटील. आणि ते मात्र काहीसं प्रेशर निर्माण केलंय ते म्हणजे गोलंदाज अंगद पाटील याचा आयकॉन याच्यावरती फलंदाज सोहेल यांनी. षटकातील शेवटचा चेंडू. आणि इथे मात्र पुन्हा एकदा नजाकत दाखवत असताना चतुराईचं क्रिकेट खेळत असताना फलंदाज सोहेल. आणि अशा प्रकारे 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती म्हणजे 17. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येते स्वतः संघाचा कर्णधार नमित पाटील. आणि आता मात्र बघणं असेल 17वर खतरा कोणाला असेल फलंदाजाला की गोलंदाजाला. आणि जर एनटॉपिल 37 या संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे गोलंदाजीचा तोफखान अमोद विष्णू असे त्यांच्याकडे एकुलते एक मातबर गोलंदाज आहेत. आणि अमोद याचा जर विचार केला तर कालचा पूर्ण दिवस जर कोणत्या गोलंदाजाने गाजवला तर त्याचं नाव असेल नक्की अमोद. छोटा पॅकेट आणि बडा धमाका असा गोलंदाज अमोद.
आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर येतो म्हणजे ॲज अ आयकॉन आकाश, आणि गोलंदाजी करेल तो म्हणजे स्वतः सनी 11 तुर्बे संघाचा कर्णधार नमित पाटील, तो ॲज अ आयकॉन खेळाडू आकाश याला. आणि इथे मात्र पहिला चेंडू, आणि चेंडू जातोय तो म्हणजे सीमारेषा पार, षटकार, आणि आकाश देखील षटकार आणि खाता उघडतोय आणि संघ जाऊन पोचतोय तोच. एक चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या त्याची म्हणजे 23, आणि सुंदर फलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे फलंदाज आकाश आणि स्वतः संघाचा कर्णधार सोहेल. आणि बघूया नमित पाटील पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर कसं कमबॅक करतोय. षटकातील दुसरा चेंडू, आणि इथे मात्र सुंदररित्या चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल तोपर्यंत एकदा पूर्ण करत संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 24. आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय तो म्हणजे फलंदाज सोहेल, ज्याने अंगद पाटीलवर हल्ला बोलला होता, ज्याने अंगद पाटील सारख्या गोलंदाजाला 2 उत्तुंग षटकार असे मारले होते, तोच फलंदाज सोहेल स्वतः संघाचा कर्णधार. आणि आता मात्र कॅप्टन टू कॅप्टन हे बॅटल बघणं देखील खूप महत्त्वाचं असेल. कोण हा बॅटल जिंकतोय हे देखील बघणं महत्त्वाचं असेल. आणि आता मात्र इन्फॉर्म बॅट्समॅन सोहेल जो 2 षटकाराने वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळतोय. आणि इथे मात्र लेमन कट घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रात डिक्लेअरच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या होती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 इज ऑन बोर्ड. आणि षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज सोहेल. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडून सुंदर कमबॅक करत असताना गोलंदाज नमित पाटील कॅप्टन. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि या चेंडूचा विचार केला तर काहीसा चेंडू खाली राहत असताना, आणि आता मात्र बघूया 5वा चेंडू कशा प्रकारे टाकतोय तो म्हणजे नमित. आणि इथे मात्र फुल टॉस, आणि चुकीला माफी नाही. चेंडू जातोय तो सीमारेषा पार, षटकार डायरेक्ट हेल्थ ज्यूस सेंटर मध्ये जात असताना चेंडू. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 31. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपतोय आणि षटकाची धावसंख्या होते ती म्हणजे 31. आणि सुंदर अशी फलंदाजी करतायत ते म्हणजे दोन्ही सलामीर आकाश आणि कॅप्टन सोहेल. 31. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या त्याची म्हणजे 31. आणि दोन्ही फलंदाज सुंदर अशी फलंदाजी करतात. आणि आता जर विचार केला सोहेल याने उत्तुंग 3 षटकार खेचून स्वतः संघाचा कर्णधार तो बॅटिंग करतोय तो म्हणजे धावसंख्येवर. आणि सोहेल 10 चेंडूचा सामना करून 24 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे सोहेल. आणि 2 चेंडूचा सामना करून 7 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे आयकॉन खेळाडू आकाश. आणि आता मात्र हेमंत पाटील टू आता आयकॉन खेळाडू आकाश याला गोलंदाजी करताना. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू फिंगर रोल केल्यावर त्या चेंडूवरती, आणि अशा प्रकारे निर्धाव स्वरूपात चेंडू जातोय विकेट किपर कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील याच्या हातामध्ये. आणि ते मात्र सोहेल काहीसं कानमंत्र देत असताना आयकॉन खेळाडू आकाश याला बघूया कानमंत्राचा कितपर फायदा उचलतो म्हणजे फलंदाज आकाश. आणि ते मात्र सुंदर फटका लॉफ केला क्षेत्ररक्षक अंगद पाटील याच्याकडे. आणि ते मात्र धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 33 इज ऑन बोर्ड विदाउट नो लॉस. आणि ते मात्र पुन्हा एकदा वाईड. अशा प्रकारे संघाची धावसंख्या होती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 इज ऑन बोर्ड. आणि ते मात्र पुन्हा एकदा वारंवार गचाळ अशी गोलंदाजी करत असताना हेमंत पाटील अजून एक धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 35 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि ते मात्र चेंडू हवेत. आणि ते मात्र राहुल कांबळेच्या हातामध्ये
झेल बाद होतोय तो म्हणजे ॲज आयकॉन खेळाडू आकाश. आणि आता मात्र नवीन फलंदाज चाललाय फलंदाजी करायला. सोनू, एक लेफ्ट हँड फलंदाज. आणि संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 35. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट सोनू. आणि स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे व्हेरी डेंजरस बॅट्समॅन ऑफ 37 एंड ऑफ हिल, द कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट फ्रॉम दिस ग्रँड फिनाले, सोहेल पेसिंग टू हेमंत पाटील. आणि ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुंदर असा कमबॅक करत असताना गोलंदाज हेमंत पाटील. आणि तिसऱ्या षटकातील अजून देखील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया या 2 चेंडूचा कितपर फायदा उचलतोय तो म्हणजे फलंदाज सोहेल. आणि ते मात्र लेग बायच्या स्वरूपात चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती म्हणजे तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या होते 36. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 36 इज ऑन बोर्ड. आणि ते मात्र अँटॉपिल 37 या संघाचा विचार केला तर एकजुटीने खेळत असताना संघ खूप जल्लोष करत असताना संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 इज ऑन बोर्ड. आणि या इनिंगमधलं शेवटचं षटक घेऊन येत असताना गोलंदाज राहुल कांबळे. ज्या गोलंदाजाने विश्वजित ठाकूर मोठ्यासारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं होतं तोच राहुल कांबळे. शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक घेऊन असताना राहुल कांबळे. आणि फर्स्ट टाइम त्याला फेस करील तो म्हणजे नवीन फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट सोनू. काल देखील सोनू याने खूप सुंदर अशी फलंदाजी केली आणि सर्व प्रेक्षकांची मनं लुटली असा फलंदाज सोनू. आणि ते मात्र कोहिनूर आपणबे भूषण पाटील क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना आणि ते मात्र पहिल्याच चेंडूवर सोनू मात्र बाद होतोय. आणि राहुल कांबळे आणि आता मात्र नवीन फलंदाज अरविंद बकासूर या नावाने सुप्रसिद्ध खेळाडू अँटॉपिल 37 या परिसरामध्ये तोच अरविंद. आणि ते मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 36 इज ऑन बोर्ड. षटकातील तिसरा चेंडू घेऊन राहुल कांबळे. आणि ते मात्र चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात
आणि संघाची धावसंख्या होती त्यामुळे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 इज ऑन बोर्ड. आणि यानंतर आणि अजून देखील व्हेरी डेंजरस बॅट्समॅन ऑफ अँटोपिल 37 महेश रेड्डी अण्णा अजून देखील फलंदाजीला गेला नाही. त्याचं काही रहस्य अजून आम्हाला कळलेलं नाही. मॅच झाल्यानंतर त्यांना विचारू आम्ही. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे राहुल कांबळे. अजून देखील महेश रेड्डी सारखा एक स्टार खेळाडू मॅडी या नावाने सुप्रसिद्ध आता खेळाडू अजून देखील बॅटिंगला गेला तो देखील डगआउटमध्ये शांत बसलाय. काय माहीत त्याच्या पाठी रिझन काय आहे. आणि इथे मात्र वाईड +1 आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्यात वाढतोय. संघाची धावसंख्या म्हणजे 39. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे फलंदाज सोहेल संघाचा कर्णधार. आणि ते मात्र चेंडू काहीस खाली राहत असताना आणि सुंदर गोलंदाजाचा नमुना पेश करतो ते म्हणजे गोलंदाज राहुल कांबळे. आणि इथे मात्र षटकार आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या ती म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 45. आणि 4थं षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर एक षटकार. अशा प्रकारे पहिली पहिल्या इनिंग समाप्त होते आणि संघाची धावसंख्या म्हणजे 45. 46 इज ऑन अ टार्गेट असेल ते म्हणजे सनी 11 तुर्बे या संघाला. आणि इथे मात्र आज जर विचार केला तर अँटोपिल 37 या संघाला महेश रेड्डी उर्फ अण्णा आज लीड करत असताना सनी 11 तुर्बे या संघाची सलामीची जोडी येते ती म्हणजे भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई. टेनिसच्या 2 इंटरनॅशनल ट्रॉफीज जितणारा टेनिस क्रिकेट विश्वातील एकमेव कॅप्टन भूषण पाटील. दुबईमध्ये जाऊन शारजा येथे 10PL ही स्पर्धा जिंकणारा कॅप्टन भूषण पाटील. आणि हनान प्रीमियर लीग कतार ही देखील स्पर्धा ज्या खेळाडूने आपल्या नावावर लावली तोच नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील. आणि भूषण पाटील याचा विचार केला तर मागच्या 2 मॅचमध्ये दोन्ही वेळा अर्धशतकीय खेळी करून आपल्या संघाला विजय दिला तोच भूषण पाटील. आणि आता मात्र बघूया फायनलच्या महामुकाबल्यामध्ये कशी फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देईल तो म्हणजे स्वतः संघाचा कर्णधार नमित पाटील.
पंच सामना त्वरित चालू करावा. अँटोपिल 37 आपलं क्षेत्ररक्षण त्वरित साधवावं. आणि आज दिवसभराचा विचार केला तर विनीत दळवी, अभिजित महापदी आणि बोनकोड अंडर 23 यांचे सगळे सहकारी आणि खेळाडू यांनी अतिशय कठोर मेहनत घेऊन ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये आणि यशस्वी होण्यामध्ये अतिशय मेहनत केली. तर त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक आभार. आणि इथे मात्र ज्या खेळाडूने काल गोलंदाजीने आपल्या अनेक प्रेक्षकांना प्रभावित केलं तोच गोलंदाज अमोद. छोटा पॅकेट बडा धमाका. आणि आता मात्र स्वतःचं पहिलं षटक आणि संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे अमोद. आणि त्याला सामोरं जाईल तो म्हणजे कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील, द मॅन इन फॉर्म. आणि आतापर्यंत जर विचार केला तर सर्वाधिक धावा ज्या खेळाडूच्या बॅटमधून आल्या तोच भूषण पाटील. आणि गोलंदाजी मार्कवर अमोद. आणि इथे मात्र पहिला चेंडू जातोय बॅटची कट घेऊन डिक्लेअर क्षेत्रामध्ये. आणि अशा प्रकारे स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतो म्हणजे फलंदाज भूषण पाटील. आणि अशा प्रकारे एक चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची जा संख्या आहे म्हणजे 1. अमोद सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना आणि पुन्हा एकदा सुंदर अशी क्षेत्ररक्षण ते म्हणजे क्षेत्ररक्षक अवी, क्षेत्ररक्षक अवी. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज अमोद. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो म्हणजे स्वतः संघाचा कर्णधार नमित पाटील. आणि सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पेश केला म्हणजे गोलंदाज अमोद याने गतीमध्ये मिश्रण करत असताना. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे अमोद. आणि इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पण इथे मात्र सुंदर असं गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज अमोद. आणि अशा प्रकारे 4 चेंडू टाकलेत ते म्हणजे आतापर्यंत अमोद याने. आणि 4 चेंडूवर 4 सिंगल आणि एकही प्रकारचा कोणता खराब चेंडू किंवा मोठा फटका अजूनपर्यंत अमोद याच्या गोलंदाजीवर आला नाही. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय म्हणजे गोलंदाज अमोद. आणि इथे मात्र नमित पाटील याच्या बॅटमधून येतो एक उत्तुंग लांबलचक षटकार. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. आणि नमित पाटील याच्या बॅटमधून पहिला उत्तुंग लांबलचक ह्यूज मायटी 6 येतोय. आणि पहिल्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक. आणि ते मात्र सुंदर असा चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू सुंदर असा षटक टाकतोय तो म्हणजे गोलंदाज अमोद. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 11. आणि 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी 11 तुर्भे या संघाला. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे आकाश याचा आयकॉन खेळतोय तो म्हणजे अँटोपिल 37 या संघामध्ये. आणि त्याच्या समोर असेल तो म्हणजे द मॅन इन फॉर्म भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई. अतिशय खूप फॉर्ममध्ये आहे या स्पर्धेमध्ये तो म्हणजे भूषण पाटील. 2 सामन्यामध्ये 2 बॅक टू बॅक 50s ज्याच्या बॅटमधून आल्या तोच भूषण पाटील.
आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येईल म्हणजे तो म्हणजे आकाश. आयकॉन टू आयकॉन. 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी इलेव्हन तुर्बे या संघाला. आणि कालचा जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता असताना विष्णू या गोलंदाजाने अँटोपिल 37 या संघाला जिवंत ठेवून थेट फायनलमध्ये प्रवेश करून दिला. आणि इथे मात्र पहिला चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार आणि भूषण पाटीलच्या बॅटमधून फायनल मॅचमध्ये एक उत्तुंग षटकार येतोय. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या तिथे म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर 17. तर बघूया 17 पे खतरा कोणाला होते, गोलंदाजाला की फलंदाजाला. आणि ते मात्र कॅप्टन सोहेल काहीसं कानमंत्र देत असताना आपला गोलंदाज आकाश याला. तर बघूया आकाश कशा प्रकारे कमबॅक करतोय या मॅचमध्ये. आणि भूषण पाटीलची विकेट ही खूप महत्त्वाची असेल या मॅचमध्ये. आणि ते मात्र बाउन्सर प्रकारचा चेंडू आणि 2 धावांनी संघाची संघाची म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 19. आणि सकाळपासून खूपच सुंदर अशी स्कोरिंग करत असताना माझे मित्र विघ्नेश पाटील. आणि षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज आकाश. आणि इथे मात्र मोठा झटका बसतोय तो म्हणजे सनी इलेव्हन तुर्बे या संघाला. आणि इथे मात्र भूषण पाटील बाद होतोय. एक मोठा धक्का, एक मोठा हादरा लागतोय तो म्हणजे सनी इलेव्हन तुर्बे या संघाला. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज आकाश. याचा आयकॉन म्हणून खेळतोय तो म्हणजे अँटोपिल 37 संघामध्ये. आणि आयकॉन टू आयकॉन. आयकॉनच्या बॅटलमध्ये आज मात्र आकाश याने बॅटल जिंकला. आणि नवीन बॅट्समॅन येतोय फलंदाजीला अंगद पाटील, मॅन फ्रॉम इनामपुरी. आणि स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे स्वतः संघाचा कर्णधार नमित पाटील. तर बघूया कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट अशी इनिंग्स आज इथे मात्र नमित पाटील खेळतोय का. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 19. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 19. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. आणि इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर दुसरा आणि इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे आयकॉन खेळाडू आकाश. 2 चेंडूवर 2 महत्त्वाचे विकेट मिळवतोय तो म्हणजे आकाश. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 19. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि आकाश इज ऑन हॅट्रिक. आणि 14 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी इलेव्हन तुर्बे या संघाला. 14 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता. आणि आकाश इज ऑन हॅट्रिक. आणि या मॅचचं विश्लेषण हे 2 चेंडू बरेच काही सांगून जातील. आणि इथे मात्र लांबलचक षटकार येतोय तो म्हणजे फलंदाज हेमंत पाटील याच्या बॅटमधून. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते आणि संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 25. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या होते 25. आणि ते मात्र वाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 1 नॉटच्या संघाची धावसंख्या म्हणजे 26.
किती आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि हेमंत पाटीलच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या येते ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32. अजून देखील 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी 11 तुर्भे या संघाला. जर विचार केला तर 70% मॅच ही सनी 11 तुर्भे या संघाच्या हातामध्ये. पण काल देखील असाच सामना जिंकला तो म्हणजे अँटोपिल 37 या संघाने. या संघाला माहिती आहे जितायचं कसं, दुसऱ्याच्या तोंडातून घास कसा घ्यायचा या संघाला माहीत आहे, कारण काल देखील या संघाने अशाच प्रकारचा खेळ या ग्राउंडवर दाखवला. आणि आज मात्र बघूया हिस्ट्री पुन्हा एकदा बनवत आहेत का अँटोपिल 37 चे गोलंदाज. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतो म्हणजे गोलंदाज देवा. 12 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता आणि स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे ॲज आयकॉन अंगद पाटील, मॅन फ्रॉम इनामपुरी. प्रथमच अंगद पाटील स्वतःचं पहिला चेंडू पेस करेल गोलंदाज देवा याचा. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय फलंदाज अंगद पाटील. आणि इथे मात्र मोठा धक्का बसतोय तो म्हणजे सनी 11 तुर्भे या संघाला. एक आयकॉन खेळाडू, मातब्बर खेळाडू अंगद पाटील इथे मात्र बाद होतोय आणि स्वतःवर काहीसा निराश दिसतोय तो म्हणजे अंगद पाटील. आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो म्हणजे फलंदाज हेमंत पाटील, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 उत्तुंग षटकार मारले ते म्हणजे फलंदाज हेमंत पाटील याने. आणि आता मात्र समीकरण येऊन पोचतंय ते म्हणजे 11 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. ही मॅच या षटकावर अवलंबून असेल आणि 2 षटकार मारून स्ट्रायकर एंडवरती हेमंत पाटील याची विकेट घेणं खूप महत्त्वाचं असेल ते म्हणजे अँटोपिल 37 या संघाला. काल देखील अँटोपिल 37 या संघाने असाच सामना जिंकला होता आणि आज मात्र त्याची पुनरावृत्ती करतात की नाही बघायला लागेल. आणि इथे मात्र सुंदर झेल आणि इथे मात्र सुंदर झेल घेतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक शिवम. आणि इथे मात्र मोठा झटका बसतोय तो म्हणजे सनी 11 तुर्भे या संघाला. इथे मात्र शिवम सुंदर असा झेल पकडतोय आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट असा झेल पकडतोय. सुंदर असा झेल पकडतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक शिवम. आणि इथे मात्र ज्या फलंदाजाने उत्तुंग 2 षटकार मारले होते तोच फलंदाज हेमंत पाटील आता मात्र डगआउट मध्ये रिटर्न जात असताना. पंचांशी वादावाद करू नये, सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यावी. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. नवीन फलंदाज येतोय समीर वारंगे.
आणि 10 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे अँटोफिल 37 या संघाला. सामना कधी तुर्ब्याकडे वळतोय तर सामना कधी अँटोफिलकडे वळतोय. आणि हेच तर क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. आणि इथे मात्र 10 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज देवा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज देवा. आणि राहुल कांबळे याला काहीसा चेंडू समजत नाही. आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे गोलंदाज देवा. आणि आता मात्र समीकरण येऊन पोचलंय ते म्हणजे 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी 11 तुर्बे या संघाला. आणि ते मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव वाढ होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 33 इज ऑन बोर्ड. अजून 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे अँटोफिल 37 या संघाला. हा चेंडू निर्णायक चेंडू असेल या मॅचचा. 7 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे अँटोफिल माफ करा सनी 11 तुर्बे या संघाला. आणि ते मात्र सुंदर षटक टाकलोय ते म्हणजे गोलंदाज देवा याने. या षटकाचा जर विचार केला तर मात्र 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट घेतले ते म्हणजे गोलंदाज देवाने. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या देवासाठी. सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पेश केलाय तो म्हणजे गोलंदाज देवा याने. आणि आता मात्र बघूया शेवटचं षटक घेऊन कोण येते. भूषण पाटील कोण युरोप 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी 11 तुर्बे या संघाला. भूषण पाटील काहीसं कानमंत्र देत असताना आपल्या खेळाडूंना. आणि आता मात्र बघूया अँटोफिल 37 या संघाकडून शेवटचं षटक कोण घेऊन होते. कालचा जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता असताना विष्णू याने अँटोफिल 37 संघासाठी सुंदर असं षटक टाकलं होतं आणि अँटोफिल 37 या संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश करून दिला होता. आणि आज मात्र बघूया अँटोफिल 37 या संघाकडून शेवटचं षटक कोण घेऊन येते. विष्णू याची जागा भरून काढण्यासाठी कोण येते आणि विष्णू याची जागा भरून काढण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे मयूर. गोलंदाजी मार्कवर मयूर आणि फलंदाजी मार्कवर जो म्हणजे फलंदाज राहुल कांबळे आणि नॉन स्ट्रायकर एंडला तो म्हणजे फलंदाज समीर वारंगे आणि गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे गोलंदाज मयूर.
आणि ते मात्र सुंदर चेंडू आणि वाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 35. अजून देखील 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता असेल. ग्राउंडच्या समोर 6 एंडला आमच्या कॅमेरामॅनच्या खाली जी लहान पोर आहेत त्यांनी कृपया करून बाउंड्री लाईनच्या वरती यावे. प्रथम पाटील जिथं कुठं असतील त्यांनी कृपया त्याची नोंद घ्यावी. आणि आता मात्र 6 चेंडू 11 धावसंख्या. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, कृपया फायनल मॅच चालू आहे तर तुम्ही वरतून येण्याची कृपा करावी. प्रथम पाटील आणि ते मात्र सुंदर असा चेंडू आणि आता मात्र समीकरण येऊन पोचतंय ते म्हणजे 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी 11 तुर्बे या संघाला. आणि आता मात्र प्रथम स्ट्राईकला येतोय तो म्हणजे फलंदाज समीर वारंगे, एक अष्टपैलू खेळाडू. आणि इथे मात्र समीर वारंगे इथे मात्र बाद होतोय आणि ते मात्र आता सामना येऊन पोचलाय तो म्हणजे 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी 11 तुर्बे या संघाला. आणि नवीन फलंदाज येतोय मिस्टर ऋषी काटे. आणि इथे मात्र राहुल कांबळेच्या बॅटमधून येते उत्तुंग षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता असेल ती सनी 11 तुर्बे या संघाला. आणि सामना हा कंपल्सरी चेस आहे, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे आणि 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी 11 तुर्बे या संघाला.
आणि ते मात्र चेंडू येतो वाईड आणि वन बाउंसची ताकीद दिली जाते ती म्हणजे गोलंदाजाला. पंच सामन्याला जरा स्पीडअप करायचंय. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी 11 तुर्भे या संघाला. आणि ते मात्र महेश रेड्डी उर्फ अण्णा ॲज अ आयकॉन म्हणून एन्टोपिल 37 या संघामध्ये खेळत असताना मॅडी या नावाने सुप्रसिद्ध असल्याचा खेळाडू काही ओपनच्या 40+ मध्ये ट्रायडेंट नवी मुंबई राणा अंकल यांचा संघ मध्ये तुम्ही त्यांना खेळताना बघितलं. तसेच महेश रेड्डी अण्णा नाही देखील. आणि ते मात्र 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे सनी 11 तुर्भे या संघाला. तर दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. सामना हा कंपल्सरी चेस आहे. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि इथे मात्र आता 1 चेंडू आणि इथे मात्र आता 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता असेल ते म्हणजे सनी 11 तुर्भे या संघाला. आणि मेगा फायनलचा सामना अतिशय खूप रोमांचक पद्धतीने इथे मात्र पार पडत असताना आणि इथे मात्र सुंदर असा सामना. तर सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्यांनी या शेवटच्या चेंडूचे स्वागत करावे. आणि दोन्ही संघांनी कृपयाची नोंद. सामना हा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. सनी 11 तुर्भे आणि एन्टोपिल 37 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यावी. सामना हा कंपल्सरी चेस आहे. आणि ते मात्र सुंदररित्या हा मेगा फायनलचा मुकाबला रंगतदार सामना काळजाचे ठोके वाढवणारा हा सामना आणि अतिशय चुरस निर्माण झाले या सामन्यामध्ये. आणि सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती एकदा जोरदार टाळीने चेंडूचं स्वागत करावे. आणि इथे मात्र चौकार आणि इथे मात्र सामना जिंकतोय तो म्हणजे सनी 11 तुर्भे हा संघ. आणि ते मात्र सनी 11 तुर्भे हा संघ बोनकोडे अंडर-23 आयोजित ओव्हरऑल रेनी क्रिकेट टुर्नामेंट या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतोय तो म्हणजे सनी 11 तुर्भे संघ. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जातोय ते म्हणजे एन्टोपिल 37 या संघाला. आणि 1 चेंडू मध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता असताना राहुल कांबळे यांनी सुंदर असा फटका मारला आणि चेंडू गेलाय तो सीमारेषा पार चौकार. आणि आता मात्र या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळा इथे पार पाडणार आहे. तर दोन्ही संघांनी कृपया आपली टीम घेऊन समालोचक कक्षाच्या समोर यावे. सनी 11 तुर्भे आणि एन्टोपिल 37 सनी 11 तुर्भे आणि एन्टोपिल 37 या दोन्ही संघांनी आपली टीम घेऊन कृपया समालोचक कक्षाच्या समोर यावे. कारण इथं आता मात्र बक्षीस वितरण समारंभ